नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा एका नवीन आणि एका अनोख्या ब्लॉग मध्ये। तर मित्रांनो, आज आपण खूप दिवसातून ब्लॉग करतोय, आता मोठं ब्लॉगिंग करणार आहे। मित्रांनो, ह्या आपल्या एक बाईक मालक ज्योतिबा आणि महालक्ष्मीच्या दर्शनासाठी म्हणजे कोल्हापूरला जाणार आहे। तर मित्रांनो, राईड कशी होते तुम्ही बघा। तर आता आम्ही हायवेला बघू शकता। तर चला मित्रांनो, ब्लॉग कंटिन्यू करा। चलूया का? चहा पिण्यासाठी थांबलो होतो इथं, चला मित्रांनो। आम्ही आता कोल्हापूरच्या अलीकडे 23 किलोमीटर तुम्ही वाटणार ना, हो ना, तुम्ही वाटायला एक टोल नाका आहे, तर त्या टोल नाक्याच्या पुढे आलं थांबलेलं आहे। तर त्यामुळे आता इथून मला वाटते 23 किलोमीटर कोल्हापूर आहे। तर महालक्ष्मी जाणार आहे आणि कोल्हापूरमध्ये जरा शॉपिंग पण करायची। तर चला मित्रांनो, बघू शकतो वगैरे। तर चला मित्रांनो, आम्ही रोडचं काम चालल्यामुळे आम्ही चुकून कोल्हापूर सिटीमध्ये आतमध्ये गेलो होतो आणि परत कळलं की आम्हाला ज्योतिबाचं टेम्पल तिकडे पाठीमागे राहिले। तर आम्ही सिटीमधून रिटर्न आलेलो आहे। मी इथे थांबलेलो, जरा हँड ग्लोव्ज वगैरे घ्यायचे होते। तर बघू शकता। तर आता किती किलोमीटर आहे ज्योतिबा? तर मित्रांनो, इथून 10 किलोमीटर ज्योतिबा आहे। मित्रांनो, नाश्ता आपल्याला भेटलेला आहे। तर वडा ब्रेड, ते पाव काय भेटलं नाही म्हणून वडा ब्रेड भेटलाय। तर नाश्ता करूया आणि त्यासाठी जाऊया। तर भूक लागेल म्हणून म्हणलं तर नाश्ता करूया। मित्रांनो, नाश्ता झालेला आहे। आता लास्ट स्टॉप आहे आपला, फक्त देवाच्या दर्शनासाठी जायचे। तर आता पुढे थांबायचं नाही, आता डायरेक्ट नॉनस्टॉप जायचं मंदिरापासून। तर चला मित्रांनो, फायनली देवाच्या दारात पोहोचलेला मित्रांनो, बघू शकता। तर आता इथं आपण काय म्हणतो त्याला, नारळ वगैरे घेतलेले आहेत। तर चला आपण जाणार आहे दर्शनासाठी। तर गाडी पार्किंग केलेली आहे। तर चला तास रांगेत उभं राहून दर्शन झालेलं आहे। मित्रांनो, खूप चांगलं दर्शन झालंय। महालक्ष्मीला जायचंय मित्रांनो। दर्शन झालं, आता घरून कॉल आला की आपल्या पुजाऱ्यांनी शिदा द्यायचा होता। तर मित्रांनो, दुकानात आलो शिदा घ्यायचा आणि पुजाऱ्यांकडे नेऊन द्यायचंय। तर चला आता शिदा घेऊया, पुजाऱ्यांकडे नेऊन देऊया। मित्रांनो, खूप दिवसातून गुरुवांच्या घरी येतोय, त्यामुळं घर त्यांचं आठवण झालंय। तर आता बघू, शोधत चाललोय। हे बघू शकता कुठल्या गल्लीत आलेलं आहे। तर चला घर सापडतंय का बघूया। जर सापडलं नाही तर ते काका बोलले की मंदिरात शिदा दिलं तर चालतो। तर चला मित्रांनो, चला आता आपण जाणार आहे महालक्ष्मीच्या दर्शनासाठी। तर मित्रांनो, आपण गाडीला बांधायसाठी कोल्हापुरी चप्पल घेतली। तर ही चप्पल बांधायची चाललेली आहे। तर दोघांची गाडीला बांधूया। आता कुठे गाडीला बांधायची हे काय समजत नाही, तर कुठेतरी बांधूया, आपण महालक्ष्मीसाठी निघूया। आपण मंदिरापाशी पण पोहोचलेलो आहे, होऊ शकता इथून एंट्री आतमध्ये। तर आता चला हेल्मेट वगैरे काढूया, आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया। तर चला तर मित्रांनो, महालक्ष्मीच्या दर्शनासाठी पण भरपूर गर्दी आहे। तर बघूया आता पलीकडे चप्पल वगैरे, बूट वगैरे, शूज वगैरे काढूया आणि दर्शनासाठी रांगेत उभं राहूया। चला
मित्रांनो आम्ही दर्शन घेण्यासाठी गेलो पण तोंडासमोर पडदा लावलेला आहे. दुपारच्या टायमिंगला काहीतरी पडदा लावता असं काहीतरी आहे, त्यामुळे आम्ही लांबून दर्शन घेतलं, मुखदर्शन घ्यायसाठी गेलो होतो. तर चला आता मंदिराच्या परिसरात जरा इकडे तिकडे काय काय आहे पाहणार आहे. तर चला मित्रांनो, आता आपण जाणार आहे पुढे चौकात आपल्याला कव्हर घ्यायचे आपल्याला. तर बघू शकता गाडी आम्ही आता इथून काढणार आहे आणि पुढे चौकात जाऊन कव्हर वगैरे बघणार. मित्रांनो कव्हर हा फायनल केलेला आहे, मस्त आहे काय कव्हर. आणि मग मित्रांनो पहिला वाला कव्हर होता तो जरा कठीण होता, हार्ड होता. तर आता म्हणजे कोल्हापुरात आलोय तर कव्हर घालावा आणि आपल्याला हे पण बसूया म्हणलं कॅमेरा लेन्स, म्हणजे कॅमेऱ्याला काय होऊ नये. तर काळजी मित्रांनो मोबाईलची घेतलीच पाहिजे. बघू आता इथलं कोणतं पसंत पडतं हे बसूया. मित्रांनो आम्ही कालपासून खूप पुढे आलोय, आता उंबरमध्ये आलेलो. तिथं रस पिला, तर जेवल्यामुळे मित्रांनो खूप कंटाळा आला, त्यामुळे काय व्हिडिओ करू शकलो नाही. आता इथून आपलं घर 26 किलोमीटर काहीतरी आहे. 26 किलोमीटर अंतर करायचं, मस्तपैकी झोपायचे कारण खूप कंटाळा आला जेवल्यामुळं. तर चला जा तर मित्रांनो चला